कोल्हापूर संदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक। भाजप नेते समरजित सिंग घाटगेंसोबत बंद दाराआड चर्चा। कागलमधून मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची तयारी। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार। शिराळा, कामेरी, वाळवा अशा 3 ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंच्या सभा होणार। माढा लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सलग 3 सभा। मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। अकलूजमध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन। शेवगावमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा। अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभा। तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सभेला उपस्थित राहणार। उत्तर मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी। विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट, तर वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निकम यांचा सामना। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम मुंबादेवीच्या दर्शनाला। उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार। भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कट। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता। या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, एबीपी माझाशी बोलताना संजय पांडे यांची माहिती। वंचितनं मुंबई उत्तर पश्चिमचा उमेदवार बदलला। संजीव कलपोरी यांच्याऐवजी परमेश्वर रणशूर यांना मुंबई उत्तर पश्चिमेतून उमेदवारी, तर दौलत कादर खान यांना मुंबई ईशान्यमधून लोकसभेचं तिकीट। शेवगावातील शरद पवारांच्या सभेच्या पोस्टरवरती गोपीनाथ मुंडे आणि राजू राजळे यांचे फोटो। भाजपकडून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार। भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न। भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांचा आरोप। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा प्रचार। पुण्यामध्ये सुळेंचा मॉर्निंग वॉक। तळजाई टेकडीवर सुळेंचा नागरिकांशी संवाद। अजितदादा बारामती विधानसभेचे आमदार आहेत, तिकडे अजित पवारांनी कोणती कंपनी आणली हे सांगावं, मग बाकी तालुक्यातलं बोलावं। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। धनंजय मुंडेंनी कृषी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा। मुंडेंना मोठं खातं देण्यास फडणवीस आणि अजित पवारांचा नकार। माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे कार्यक्रमात रोहित पवारांचा दावा। तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात, सुनेला परके म्हणालात। इंदापूरमधल्या सभेतून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल। निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही सुनेला परकी म्हणता, धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका। सुनील तटकरे हे सत्तेच्या मस्तीमध्ये, त्यांच्या हाती सत्ता नसेल तर पाण्याच्या बाहेर मासा जसा तडफडतो अशी अवस्था होते। शेकापचे नेते जयंत पाटील यांची सुनील तटकरेंवर टीका। राजर्षी शाहू महाराजांचा थेट वंशज असल्याचा दावा करणारे राजवर्धन कदमबांडे कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये कदमबांडे यांच्या एंट्रीमुळे नवीन ट्विस्ट। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी घेतली प्रतापराव चिखलीकरांची भेट। नांदेडच्या जनतेनं मोदींना पुन्हा निवडून द्यायचं ठरवलंय, त्यासाठी चिखलीकर हे माध्यम असल्याचं म्हणत तावडेंनी अॅडव्हान्स शुभेच्छा दिल्या। दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंकडून जोरदार प्रचार सुरू। चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव भागामध्ये नागरिकांशी संवाद साधला। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत भगरेंनी ग्रामीण मतदारांना साथ घातली। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका। सोमवार मंगळवारी एकूण 6 सभा घेणार। सोमवारी सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये पंतप्रधानांची सभा। 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणमध्ये सभा। कल्याण भिवंडीतील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार। भिवंडीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये अनेक निर्बंध। 30 एप्रिलपर्यंत पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोनसह पुणे शहरामध्ये अवकाश उड्डाणावर निर्बंध। शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार। एफएसआय प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। एपीएमसी प्रशासनाचं 65 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप। शशिकांत शिंदेंना अटक केली तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करणार। शरद पवारांचा इशारा। शशिकांत शिंदेंना निवडणुकीमध्ये थांबवण्याचे प्रयत्न सुरू, पवारांचा आरोप। प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढणार असा सवाल उपस्थित होतोय। पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपची गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपची प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक आयोगातही तक्रार। ठाकरे गटाचे पदाधिकारी एम.के. मडवी यांना नवी मुंबईच्या ऐरोलीमधून अटक। ठेकेदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाई।
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 30 एप्रिलपर्यंत सगळ्या आरोपींचे जबाब नोंदवणार. आरोपी भाजप नेत्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना पुढच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे न्यायमूर्तींनी आदेश दिले होते. 10 जूनपासून कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी होणार. त्यानुसार वंदे भारतचा कोकणातील प्रवास 2 तासांनी वाढेल. या गाडीचा वेग मंदावणार असून 8 तासांच्या प्रवासाला आता 10 तासांचा वेळ लागेल. मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्यांच्या 30 अतिरिक्त फेऱ्यांना मुदतवाढ. त्यामुळे मुंबई ते गोरखपूर दरम्यानचा प्रवास सुखकर होणार. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान सीएसएमटी मडगाव वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस आठवड्यातून 3 दिवस धावणार. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस आठवड्यातून 2 दिवस धावेल. लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या. विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.